नमस्कार मंडळी, पुण्यामधला फिरण्याचा आमचा पहिला दिवस होता आणि सारसबागेच्या बाजूनच चालत होतो. बाजूला ट्रॅफिकचा आवाज होता. हा एकदम मधलाच गेट होता सारसबागेचा. तिथनं बाहेरूनच दर्शन घेतलं आणि पायी चालत निघालो. तर सारसबागेचा बाग हा शब्द खाली कोसळला होता. त्याच्यानंतर इथून आम्ही क्रॉस करत जवळपास 12 वर्षानंतर मेट्रोत पुण्याच्या बसणार होते. पहिली मेट्रोमध्ये मी कलकत्त्याला बसली होती, जे अंडरग्राऊंड आहे. तिघंजण मस्तपैकी एन्जॉय करत निघालो आणि इथं काय सांगायलाच नको, मेट्रो असली म्हणजे इथे एक्सिलेटर ते असणारच. दोघंजण आम्ही क्रॉस केलो. पाठून माझा भाऊ होता कॅमेरामॅन. आगा खान पॅलेसला पोचलो आम्ही. पायी नाही, रिक्षावाले तर काही जास्तच भाव बोलत होते. आणि इथे आल्याच्या नंतर तिकीट खूप कमी आहे, पण फिरण्यासारखी जागा खूप चांगली आहे. आणि मला वाटतं मुंबईपेक्षा पुणा जास्त डिजिटल झाला आहे, कारण सगळीकडे जीपे. आणि माझा लेक म्हणतो, मामा नुसता टुकटुक करतो, म्हणजे काही जीपे करतो तो आवाज येतो ना, तर त्यालाच. इथं आम्ही पैसे भरले ऑनलाईन आणि निघालो आगा खान पॅलेसला. बराच पायी चालत जायला होतो. भावाला बोलतो, ये पाटणा तो आमच्या होता, आम्ही त्याच्या पुढं चालत होतो. आणि माझा लेक बेडकांना बघत होता. बरं, ह्या पॅलेसला मेंटेन खूप करून ठेवलेलं चांगलं छानपैकी, म्हणजे स्वच्छता खूप चांगली होती. बाजूचा पाऊस पडल्याने परिसर एकदम स्वच्छ आणि सुंदर होता. सगळेजण फोटो काढत होतो. आम्ही पण त्याच्यामध्ये चान्स काढला. हा एक ऐतिहासिक स्थळ आहे, मी पुढे तुम्हाला दाखवतेच. हा तुम्हाला बाहेरूनच दाखवतो. हा जुना आहे, म्हणजे ह्याचं जे स्ट्रक्चर आहे ते जुनं आहे आणि खूप छान आहे. आणि मी म्हटलं ना, स्वच्छता खूप छान आहे आणि बाजूचा परिसर तर एकदम मस्त आहे. पुढचा ब्लॉग उद्या सांगते.